महाराज राक्षस समोर गेला आणि झाडं लावली, झाडाला फळं आली, कारण मायावी होता. माया म्हणजे वेगळीच पद्धत आहे, करणी बाजासारखा विषय आहे. आणि त्या मायेमध्ये झाडं झाले, फळं झाले आणि फुलं आले. अतिशय रमणीय स्थान आश्रम तयार केलेला आहे. तर आपण घेऊन महाराज आपण महाराज झाला, महाराज नव्हता झाला. माणूस दिसायला असावं की असायला असावं. दिसायला असून काय फायदा आहे. एक फळ असते इंद्रावर म्हणून त्याला म्हणतात, आपण काय बघत नाही. दिसायला लाल भडक असते, असायला अतिशय कटू. परंतु या ठिकाणी हा राक्षस दिसायचा महाराज झाला आणि त्या ठिकाणी असणारा आश्रम निर्माण केला. पोट पाठीत गेलं, उदर कपाटामध्ये गेलं, पुरुषावस्था झाली, लोड झाला आणि त्या ठिकाणी रामकृष्ण हरी असं मला गेला आहे. माता बेटाचा संभार परिधान दासी उलकलांबर भक्तिमाळी शोभारा आदिते भाषी. महाराज महाराज झाला. डोक्यावर अतिशय केस वाढवली, डोक्यावर जटा केल्या आणि दाढी वाढलेली आहे. आणि अशा प्रकारचा असणारा महाराज म्हणल्यावर गाडी वाढी लागते आताच्या महाराजाला. आणि त्याप्रमाणे असणारा तो अग्निहोत्र त्या ठिकाणी आहुती टाकू लागला, यज्ञाची अवस्था दाखवू लागला, जेणेकरून मानवत राहायचं गुंतला पाहिजे, बघितल्यावर त्याला आनंद वाटला पाहिजे. आणि रावणाने सांगितलेलं होतं रामकथा सांगा, असं काही बरंच सांगितलेलं आहे. आणि त्या ठिकाणी असणारा तो राक्षस त्या ठिकाणी रामकृष्ण हरी म्हणून लागलेला आहे. काकवळ हात लिंग बुडाले ते शांत उडान प्रस्तावतेत जप करीत एकांत. महाराज त्या ठिकाणी असणारा काढलेली राक्षस अंगावर अतिशय केस वाढले. सांगण्याचं तात्पर्य रामायण कुठवर खोल जाते बघा. धोतर नेसायचं काम राहिलं नाही अशी अवस्था झाली. आणि लोड असणारा महाराज झाला, जेणेकरून असणारा तपस्वी मोठा महान साधू असावं. आणि आताही असणारा जंगलामध्ये काही महात्म्य अंगावर असणारं मांस राहिलं नाही. आणि कावळे त्याचे लचके तोडून खातात. कागा समतन खाईव चुनचुन खाईव मांस. महाराज सगळं आमचं मांस का, परंतु डोळे खाऊ नका, कारण भगवान पंढरीत परमा राम प्रभूला भाव वाटते आणि बघाव ही इच्छा आहे. या उद्देशानं आम्ही तप करीत आहोत. एवढ्या महाराजाला देव भेटणार, त्याच्यावर ठरवा आपण आता काय भजन करता, काय भक्ती करता, कुठपर्यंत आपल्याला ज्ञान आहे आणि आपल्या वागण्यामध्ये काय काय आहे, ज्यानं त्यानं तपासून बघावं. नुसतं रामायण ऐकून व्हा, बऱ्याच दिवसापासून रामायण लावल्यावर फरक पडावा, प्रक्रिया केल्यावर परिणाम व्हावा. हे फक्त बोलायचंच राहिलेलं आहे, कोणी आचरणात घ्यायला तयार नाही. आणि ज्यानं घेईल पाटील त्याचं कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही. आता देवदेवी दिसायची झाली, अंतकरणातून जर भजन केलं तर 3.5 घंट्यात देव भेटते. रामायणामध्ये आहे, छोटं महिन्याचं रामायण आहे, लास्टचा आखरीचा अध्याय उघडून बघा. 3.5 घंट्यामध्ये देवाची प्राप्ती, लवकर देव भेटते या काळामध्ये. कारण हे कलियुग आहे, या कलियुगामध्ये देवाची प्राप्ती लवकर आहे, नाम साधना आहे. या पद्धतीने असणारा वेळ होते लागून येते. हे रामायण आहे, कुठवरे सांगता येते पट्ट्याला वगैरे, परंतु वेळ होते. पुढे बरेचसे महात्मे आले, काय होते ते बघू चला. हाती घेऊन जप मारे डोळे नेली भोयांतले त्याची केसरी मुद्रा लावली महाराज हातामध्ये
खेचरी अगोचरी भूचरी अशा 3 मुद्रा वरी बघू लागला. खेचरी मुद्रा लावली. वरी का बघू लागला? कारण मारुत्र्याचं आगमन वरून येणार. आता आपण गाडीकडे बघता, गाडीने जायचं असतं, इकडे तिकडे काय बघता, गाडी कवा येते एसटी, आपण त्याला कवा हात करा, हात केल्यावर थांबी दिली नाही की भरोसा राहिला नाही. एसटीवाले थांबी आले बघा, फिरी झाले असं द्यायला वाटाले, तरी फिरी द्यायला काय आहे, घेऊन जावं की नाही, माणसाची वृत्तीच बेकार झाली. कोणती सांगणारे होतं पांढरी गाडी झाले तेव्हा फिरीचंच होय असं झाले. त्याप्रमाणे असणार तो खेचरी मुद्रा लावला, मारुत्र्याचं आगमन बघू लागला आणि त्या ठिकाणी मोठा महाराज होऊन काळ नेहमी थांबलेला आहे. बोला महाराजांनी काय केलं? नामचिंतन करू लागले आणि मोठी पोळी दिली. महाराज नागराय फार रामायण बोल आहे. बघ मत धरवली घ्या. बघ म्हणजे बगड्याला बघ म्हणा. बगडा कसा थांबते? पाण्यामध्ये थांबते असं म्हणतात. हे काय बघला नाही, पाण्यामध्ये एका पायावर थांबते असं महाराज सांगतात आमच्याकडे बसलेले. आणि त्या ठिकाणी आले, त्या ठिकाणी मासळी आत्तर घेते आणि वाजू सुद्धा देण्या म्हणते बघा. कारण दुसऱ्या मासळीला अडचण होणं, तिला काहीतरी वाटणं, घोड्या बाबड्या मासळ्या जवळ येतात आणि त्याप्रमाणे महाराज झाला. महाराजामध्ये बरेच प्रकार झाले. महाराजही त्या पद्धतीने खालून वरती पांढरेच कपडे, टोपी सहित चांगल्या प्रकारे दिसतात, असायला वाईट राहतात. दुप्पट पापला ते गळ्यात माळ घालून काहीतरी वाईट कार्य केलं, मोकळं राहून काय कराय, मोकळं राहते. पण जबाबदारी आपल्यावर आहे. आपल्या पाया पडतात लोक, आपल्याकडे बघून पडणार ते आपल्या माळीकडे बघून पडतात. अशा प्रमाणे असणारं त्या महाराजाने खेचरी मुद्रा लावली आणि मारुत्र्याचं आगमन बघू लागलेलं आहे. महाराज नागराच्या बगड्याचं उदाहरण ठेवले. जळामध्ये पाण्यामध्ये बगडा थांबतो आणि त्या मासळ्याच्या मनामध्ये आता असं वाटते की आपल्या गावाला महाराज आलाय. महाराज आल्यावर महाराजावर बरेचसे भरोसा करतात. माता भगिनी तर नाही करतात, परंतु माता भगिनी हुशार राहतात, गडी माणसं भोळे राहतात. याच्यावर तुमचं काय मत म्हणते? आमच्याकडे गावाकडे एक महाराज आला, घोड्या माणसाला घरला महाराजाला बोलून गेला आणि बोलून गेल्यावर पुरणपोळीचं कुरडी पापड भजे जेवायला गेलं. जेवल्यावर महाराज दोघेही जेवले आणि जेवत असताना महाराज म्हणू लागला, हाड 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 म्हणला. ते घरचे माणसं, मालक, पत्नी बाजूला बघू लागले, हडाहड का म्हणाल्या महाराज? तुम्हाला माहित नाही म्हणला, पंढरपुरामध्ये महाद्वारात देवाच्या निवदाला पुत्र तोंड लावाले म्हणून हडाहड म्हणाला. आश्चर्य करू लागले माणसं. वा, इथून जेव्हा पंढरपुरातल्या महाद्वारातल्या पुत्र दिसला काय महाराज म्हणाला. त्या भोळ्या माणसाची बायको हुशार, तिने म्हणली, मालक महाराजाला उद्या या ना म्हणले आपल्या घरला, असं जेवायला आहे. असं म्हणल्यावर त्या मालकाने सांगितलं, मालका ऐकतातच कधी उभा, कारण ऐकावंच लागते, उरपाट्या जग आहे. अगोदर दिव्याच्या खाली आणणार होता, आता वर या. आता हे बरंच लांब ते लांबीला या ठिकाणी असणारं उद्याही बोलिलं महाराजाला. महाराज आल्यावर महाराज तेच पदार्थ जेवाय केले आणि महाराजाच्या पात्रावर भजे वाढले नाही आणि मालकाच्या वाढलेत मालक घोळा होता. अगं म्हणला महाराजाला असणारं भजे वाढ म्हणल्यावर बाई काय म्हणणार गेली. महाराज म्हणला, माय भजे मला का वाढली नाही? महाराज तुम्हाला काल महाद्वारातलं पुत्र दिसलंय, तुमच्या भाताखाली भजे हात बघा म्हणले. भात काढून बघल्यावर भाताच्या वरी भजे भज्यावर भात टाकला.
काढून बघतो तो भज्या किती फसवावं लागलं. म्हणजे असे फसिणारे महाराज झाले. मग हे महाराज मी फसिणारा होता. मारोत्र्याचं आगमन बघू लागला. मासळीचं उदाहरण मासळ्या गिलायला थांबलेलं आहे. अशा प्रकारचा महाराज आहे. बोला मत्स्य आली आदृष्टी तळी, कटकटावली सगळाई, वा वा. देवी राक्षस कपट मेली, महाराज अशा पद्धतीने असणार. ती मासळी सगळी गिळू लागला, खाऊन घेऊ लागला. आणि त्याच पद्धतीने असणार हा झालेला महाराज काळनेमी नावाचा राक्षस महाराजाच्या अवस्थेमध्ये आहे. त्या पद्धतीने मारोत्र्याचं आगमन पाहू लागला, येचू लागलेला आहे. बोला दक्षिण दिशेचा भागी वा वा. आगी नक्षत्रांचा पुंज सोनी, वा. दिशे वेगी धावत महाराज त्या वेळामध्ये असणार दक्षिण दिशेच्या बाजूला ज्याप्रमाणे तसा सूर्य निघतो, सूर्य निघण्याच्या अगोदर उजेड पडतो, नंतर सूर्य निघतो, त्याप्रमाणे असणारे मारोत्र्या तेजस्वी होते. आपल्या रूपाचं तेज होतं, अंगामध्ये वैराग्य होतं, तपश्चर्या होती, दाक्ष भक्ती केलेली होती. त्या भक्तीचं असणारं वैराग्य होतं महाराज. अखंड शरीर दुसऱ्याच्या कामासाठी लावलेलं होतं. शरीर परोपकारी लावावे, बहुताच्या कार्यास द्यावे, उणे न पडो द्यावे कोणी एकाचे. महाराज हे शरीर देवानं फुकट दिलेलं आहे. आपल्या घरच्या कामासाठी बापू कोणी करते मला. आणि त्या ठिकाणी दुसऱ्याच्या कामात जर लावलं तर त्याला परोपकार म्हणतात. आणि मारोत्र्या असा प्रतापी सकळ भक्ताचे भूषण परोपकारी मारोत्र्या होते. ते मारोत्र्याचं आगमन येऊ लागलेलं आहे. आणि त्या ठिकाणी असणार इतकं थोडं किचल बिचल वाटायला लागलेलं आहे. माणसं बोलाले बोलू नका कोणाला. आता काही अध्याय नाही राहिलेला नाही. बोला हे बाळा सूर्य उदय आला, सरसाळे कसे दातुला, नातरी शेषपणाहून निश्चला, मनी निघाला करावया. महाराज ज्या पद्धतीनं बाळ सूर्य निघतो, सकाळी सकाळी दिवस निघते, आपण सगळेजण बघता. आणि दिवस निघण्याच्या अगोदर प्रकाश पडतो, तांबडं फुटते. आता तांबडं फुटलेलं कोणी बघायला तयार नाही. तांबडं फुटलं तेव्हा अगोदर पहिलं सोडून गेलं आमच्या गावात. लवकर पहिलं सोडायची, उशिरा आणायची अशी पद्धत होती. अशा काही बऱ्याच पद्धती आता उडालेल्या आहेत. ते बाळ सूर्य आता झोपीतच चलाय माणसाच्या. त्या पद्धतीने असणारा जसा सूर्य लाल म्हणत दिसतो, त्याप्रमाणे मारोत्र्याचं आगमन आलेलं आहे. आयसे उठान कपिला आले पर्वताचे माता, एकता कांत राक्षसची धीर सर्वतान धरते. ऐका थोडं वार काही नाही. मारोत्र्या आले, कुठं उतरले? मारोत्र्याचं आगमन पर्वताच्या डोक्यावर झालं. पर्वताची माता मारोत्र्या वरती झाले आणि खाली राक्षस भिडू लागले. भीती फार वाईट आहे. मारोत्र्या वरी आले, आलोय मारोत्र्या हे कळल्याशिवाय काय कळत. या ठिकाणी आम्हाला वाटावं, आमच्या मनाला गुरुजीसारखं आम्हाला सांगायला भेटत. असं वाटतं गुरुजीच्या पुढे विद्यार्थी जरी बोलू लागला तर गुरुजीला आनंद वाटते. त्या पद्धतीने आमचा बोलण्याचा विषय झाला. आमची सेवा या ठिकाणी भगवान महावैष्णव असणारे महादेवजी यांच्या ब्राह्मणामध्ये सेवा समाप्त आहे. बोला कुंडली हरी श्री ज्ञानदेव तुकाराम भगवान रामचंद्र महाराज की जय. कपिवर हनुमान की जय. पार्वती पटे शिवहर हर महादेव.